तर वसईच्या मिठागरात अद्यापही पाण्याचा वेढा कायम आहे। पावसानं उसंत घेतलेली असली तरी मात्र मिठागर परिसर जलमयच आहे। मिठागरात सुमारे 150 कुटुंबियांचं वास्तव्य आहे, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मिठागराव वस्तीमधल्या घरामध्ये काय अवस्था असते, कारण माझ्या बाजूला जर बघितलात आता पावसाने जोर पकडलेला आहे आणि हे जे पावसाचं पाणी जे आहे पूर्णपणे घरामध्ये येतं। जवळपास या घराचं घर जे आहे या घराचं पूर्ण पातळी जी आहे ही घरामध्ये येते। मात्र आता पाणी ओसरलेलं आहे। हे अजय पटेल यांचं हे घर आहे। या घरामधलं मी पहिल्या प्रथम तुम्हाला वास्तव दाखवतो की हे पूर्ण पत्र्याचं घर आहे आणि या पत्र्याच्या घरामध्ये पूर्ण जर बघितलात तर ह्या सगळं या इथपर्यंत हे पाणी येत आहे। नेमकं या पाण्यामुळं या लोकांचं जीवन कशा पद्धतीचं आहे हे जर आपण बघितलं तर आतमध्ये पूर्णपणे हे सामान जे आहे हे यांनी उंच करून ठेवलेलं आहे आणि या सामानामध्ये जर बघितलं तर कशा पद्धतीनं टोपले गठोडे आहेत की जे पूर्ण सामान या ठिकाणी बांधून यांनी हे केलेलं आहे। वर साड्या ठेवलेल्या आहेत, कारण हे पाणी जवळपास गुडघा ते मांडी इतकं पाणी या घरामध्ये भरल्या जातं। कारण हे अनेकांनी घरं उंच करून घेतलेत आणि पाण्याची पातळी वाढली तर पुन्हा एकदा मिठागर वस्तीमधील लोकांचं जनजीवन हे मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत होणार आहे। त्यामुळे महापालिका असेल, तहसील असेल यांनी मात्र यांच्या जेवणाची आणि सर्व राहण्याची जी व्यवस्था आहे ही व्यवस्थित आणि सुरक्षित करावी अशी मागणी सुद्धा आता त्यांच्याकडून होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई मिठागर।